हा पा कसा शेतीचा दणका राहतोय बा. इकडं गहू पेरू राहिलोय आणि मस्त बाईकी बा. काल रोटर मारला, आता रान एकदम चकाचक मध्ये. आणि खालती कांदी लावून राहिली माणसं दिसतात का तिथे बा ते लांब टोळी. हां असं आपला दणका राहतो शेतीचा बरं का. आणि बोलत नाही आपण, सकाळचं जेवण नाही करेल पण काम तुम्हाला वाटतं नुसतंच रील काढीत आहे का येड्यासारखं. असं नाही भाऊ, कष्ट आहे तेवढं आहे बा. मागं लगेच काम चालू आहे. ते माणसं बसलेले 10-20 काही वावर बांधितात. हां आणि इकडं ट्रॅक्टर चालू आहे. आता हा गहू पेरून झाला आहे, खाली एक तुकडं राहिलं आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटलं बुवा नुसतं शेतकरी म्हणजे माही केस ओढत आहे म्हणजे मला टाकाल पडेल का. हा वडिलांची अशीच आहे, टाकल्या तू अशीन लवकर पाय. मागं माणसं दिसतात आणि इकडं सारे पाडून झाले मस्त जबरदस्त. आता थोडंसं राहिलं आहे पेरायचं इकडं या वावरामध्ये. आणि बा इकडं खाली पण पेरायचं आहे आपल्याला. चला आता खाल्ल्या वावराकडे जाऊ आपण. हे बघा असं राहतं बाबा शेतीचं काम. शेती केली तर हे बा आता हे शिंगल पेरलंय, डबल पेरायचं इथपर्यंत. आणि ट्रॅक्टर चालू आहे. नादच कोळ आहे का नाही. हां म्हणजे शेतकरी होणं मग फुकाट नाही. आम्ही बोलती का शेती करून पाय बा मा तोंड सुकलंय. कसं झालंय मिशा काढल्यामुळं लई इद्र दिसतंय. पण मला आता आहे ना थोडंसं मिशाच काढायच्यात. हिरो व्हायचं थोडं. जाईन 2-3 दिवसांना, 2-3 दिवस दिसन इद्र, पण नंतर गाडी चिकणा झाला पाहिजे. हां 1 बिघा रॉप आहे आणि टोळी तिकडं मागं. मस्त बाईकी चाललंय भाऊ आता दणका काणी. आणि पोटाला सकाळचं जेवणच नाही. बाया येणार होते, वावर बांधलं त्याच्यामुळे तोंड एकदम सुकेले. आता एक सांग का तुम्हाला, मी आज थकेले, आज काहीच बोलावं ना मला. पण व्हिडिओ काढलाय बघा. ट्रॅक्टरवाला मागं आहे, तिकडं पाणी पण आता लावायचं आहे. आणि मस्त बाईकी चालू द्या, एन्जॉय. मला फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.